स्पाय न्यूज, शोध सत्याचा। माहिती सरकारमध्ये घटक पक्ष म्हणून जनता दल सेक्युलर हे पक्ष असून त्यांचे जाळे महाराष्ट्रभर विणले गेले आहे। त्यातच शिरोळ तालुक्यात जनता दल सेक्युलर पूर्णपणे मजबूत असून त्याचे कार्यकर्ते हे निष्ठावंत आहेत। असे असताना आम्हाला जिल्हा परिषद व तालुका पंचायत निवडणुकीमध्ये जमेत धरले नाहीत, ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे, अशी खंत महाराष्ट्र राज्य जनता दल सेक्युलर सरचिटणीस प्रवीणभाई माणगावे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली। माणगावे पुढे म्हणाले, गत विधानसभेच्या निवडणुकीत, नगरपालिका महानगरपालिका निवडणुकीत आमच्या पक्षाची भूमिका निर्णयाकृती होती। असे असताना मात्र आता आम्हाला सवतीची भूमिका का देत आहेत याची तक्रार वरिष्ठ पातळीवर करणार आहोत, असेही ते म्हणाले। यावेळी महाराष्ट्र राज्य जनता दल सेक्युलर कार्याध्यक्ष शिवगोंडा अप्पासो पाटील, शिरोळ तालुका जनता दल सेक्युलर उपाध्यक्ष अण्णासो महादेव मगदूम हे उपस्थित होते। जनता दल सेक्युलर हा पक्ष जो आहे तो आमचा राष्ट्रीय पक्ष आहे। या पक्षाचे संस्थापक आदरणीय माजी पंतप्रधान HD देवेगौडा आहेत। या देवेगौडा साहेबांच्या पंतप्रधानांच्या कारकिर्दीत म्हणजे 11 महिन्याच्या कारकिर्दीतच देशाचा ऐतिहासिक निर्णय त्यांनी चांगल्या घेतलेला आहे। त्यामुळे आमचा पक्ष हा आता सध्या चांगल्या स्थानावर आहे। तसेच त्यांचे पुत्र म्हणजे आदरणीय केंद्रीय मंत्री HD कुमारस्वामी हे 6व्या नंबर स्थानावर अवजड उद्योग म्हणून काम करत आहे। त्यांना जे मिळणारे जे वागणूक आहे हे अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांना सन्मानाची मिळत आहे केंद्रामध्ये। त्याच दृष्टीने आमच्या राज्यामध्ये सुद्धा जनता दल सेक्युलर हा पक्ष अनेक ठिकाणी चांगल्या पद्धतीनं आम्ही विधानसभेमध्ये महायुती घटक पक्षाला आम्ही मदत केलेली आहे। त्यामुळे काही जवळजवळ 12 ते 13 आमदारकीच्या सीटामध्ये प्रभाव पडला आणि महायुती घटक पक्षामध्ये 13 सीटांची वाढ झाली। त्याच दृष्टिकोनातनं आम्हाला जे शिरोळ तालुक्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आम्हाला जनता दल पक्ष हा याला सन्मानाची वागणूक मिळणे गरजेचं होतं। परंतु आजही जनता दल सेक्युलरला महायुती घटक पक्ष म्हणून कोणताही नेता आम्हाला सन्मानाची म्हणजे बोलवून बाबा उमेदवार हा आहे, उमेदवार तो आहे, उमेदवारसुद्धा आम्हाला भेटत नाहीत। नेते तर बाजूला राहिले, उमेदवारांनी तर येऊन बोलणं गरजेचं आहे। जरी जनता दल सेक्युलरला जे काही लोक हलक्यात जर समजत असतील ते फार अडचणीचं ठरणार आहे। कारण हा जनता दल सेक्युलर आमच्या शिरोळ तालुक्यात जसं आमची निवडणुकी येण्याची जरी ताकद नसली तरी पाडण्याची ताकद आमच्या जनता दल सेक्युलरच्या कार्यकर्त्याकडे आहे। प्रत्येक गावात आमचे कार्यकर्ते आहेत, परंतु हे माहीत नाही की फक्त पैशानं विकत घेता येते, परंतु सगळ्या गोष्टी पैशाने विकत घेता येत नाही। मध्यंतरी मी पूर्ण नगरपालिकेवर माझ्या 2 नगरसेवका निवडून आल्या, फक्त त्यांनी 25 ते 30 हजार रुपये निवडणुका झेंडे बॅनर्स आणि स्टेजवरचा जो खर्च आहे त्यावरती मी नगरपालिकेच्या 2 सीटा निवडून आणलेला आहे। एवढं जनता दल सेक्युलरचं आमचं जे आहे ते सर्वस्वीपणाला लावून काम करणारे कार्यकर्ते आहेत। जे बाटल्या म्हणा किंवा हे म्हणा चिठ्ठ्याची गरज आम्हाला लागत नाही, कारण आमचा कार्यकर्ता हा जास्तीत जास्त जो आहे तो वारकरी संप्रदायामधला निष्ठेनं काम करणारा प्रामाणिक कार्यकर्ता आहे आणि अजूनसुद्धा ते निष्ठेनं काम करत आहेत। परंतु त्याला जर सवतीची भूमिका जर घेत असतील तर याच्यापुढे अडचणीचं ठरणार आहे। अजूनसुद्धा नेत्यांना अजून वेळ आहे, सर्वांना समजावून आम्हाला माहिती घटक पक्ष म्हणून जनता दलाला घ्यावं आणि जे पोस्टर बॅनर्स आहेत त्यामध्ये आदरणीय HD कुमारस्वामींचं जे नाव डवललेलं आहे ते आदरणीय कुमारस्वामींचं आदरानं त्या पोस्टरवरती म्हणा किंवा बॅनरवरती म्हणा देवेगौडा साहेबांचं सन्मानानं त्यांनी नावं घ्यावं। आणि जे काही जर विचारसरणी आमची जर चुकवत असतील काही आत्ताचे लोक आलेले ह्याच्यामध्ये तर ते समजणं चुकीचं आहे। तरी याचा विचार आपल्या नेत्यांनी घ्यावं एवढीच माझी विनम्र इच्छा आहे। याच्यापुढं काही बोलण्यासारखं आता राहिलेलं नाही आहे, परंतु अजून 2 दिवस वेळ आहे, त्याची आत्मपरीक्षण करावं आणि त्याच्यावरती हे करावं। नंतर इलेक्शन झाल्यानंतर आत्मपरीक्षण किंवा चिंतन शिबिर घेऊन काही फायदा होणार नाही, अजून वेळ आहे। तेवढ्या वेळेत त्यांनी समजावून घेऊन पुन्हा आमच्या पक्षाला आदरानं जर तिथं जर केलं तर चांगलं होईल एवढीच माझी इच्छा आहे।